राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नाईकवाडी हे मिरजेत बेकायदेशीर कत्तलखाना चालवतात आणि त्यामुळे त्यांच्यावर मोक्का गुन्हा दाखल करा. शिवप्रतिष्ठानची मागणी तर सदाभाऊ फाळ कसा लावायचा हे आम्हालाही कळतं. हनुमंत पवार यांचा सदाभाऊ खोताना इशारा. गोरक्षकांवर मोक्का लावा अशी मागणी करणारे राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नाईकवाडी हेच मिरजेत बेकायदेशीर कत्तलखाना चालवतात असा गंभीर आरोप शिवप्रतिष्ठानने सांगलीत केलेला आहे. त्यासोबतच गोहत्या करण्यामागे त्यांचा हात असल्याचं नाईकवाडी यांच्यावरच मोक्का गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. सदाभाऊ फाळ कसा लावायचा हे आम्हालाही कळतं असा इशारा हनुमंत पवार यांनी आमदार सदाभाऊ खोत यांना दिलेला आहे. मिरजेचे आमदार या आपल्या महाराष्ट्राचा दुर्दैव बघा की जो माणूस कत्तलखाना चालवतो, ज्या माणसानं सांगली मिरज कुपवाडामध्ये राजकारणाची राख रांगोळी केली, जो माणूस वंदे मातरम म्हणत नाही, जो माणूस शिवाजी महाराजांना मानत नाही, जो माणूस भारत माता की जय म्हणत नाही, अशा माणसाला आमदारकी दिलेली आहे. हे आमच्या सांगलीकरांचं मिरजकरांचं दुर्दैवी दुःख आहे. आणि हा माणूस सुद्धा म्हणतोय की हे जे गोरक्षक आहे यांना मोका का लावा. माझी अशी मागणी आहे की त्यांचे जे कत्तलखाने आहेत, त्यांचा स्वतःचा जो कत्तलखाना आहे तोच मुळात बेकायदेशीर आहे. त्यांनी परत जे कागदपत्र दाखवावीत आणि तो कागदपत्र दाखवल्यानंतर त्यांच्यावर आम्ही 100% कारवाई करणार आहे, कारण त्यांचा कत्तलखाना हा बेकायदेशीर आहे. आणि जर त्यांचा कारखाना बंद झाला नाही तर आमच्या शिष्टमंडळांची बैठक झाल्यानंतर तो कारखाना कसा बंद होईल, तिथं गोहत्या कशी थांबत, यासाठी आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारपर्यंत निश्चित जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.